3 तारखेचा आपण वारंवार उल्लेख करत होतो. ती आता उद्यापासून स्टार्टअप होते आणि जवळपास 3, 4, 5, 6 ते 7 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये दमदार तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची नोंद होणार आहे. प्रामुख्यानं उद्या 3 जुलैला सुरुवात होणारे जे काही भाग असतील, त्या भागांची नावं, त्या तालुक्यांची नावं ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण पाहणार आहोत आणि विशेषतः जे काही स्वरूप आहे वातावरणाचं, जे काही राज्यामध्ये जोराने वारे वाहत आहेत, अनेक जणांच्या चिंता वाढतात. वारे काय नुसता पाऊसच नेऊन घालत नाही, हा त्याचा काही उद्देश नाही. वारे पाऊस सुद्धा घेऊन येतात आणि जवळच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा 1,500 फूट किलोमीटर लांबीचा जो काही कमी दाब बनतो आहे, त्याचा फायदा विदर्भ आणि खानदेश पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक जास्त बनणार आहे आणि याच्यामुळेच या भागामध्ये पावसाची जोर हे उद्याच पासून वाढणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 जुलैला उद्या जोर वाढणारे भाग जे असतील त्या भागांची नावं घेऊयात. उद्या धुळे जिल्हा या भागातल्या जवळपास वाऱ्याचा जोर आणि मध्यम ते जोरदार पावसाची सुरुवात होईल. काही भागांना इथेच झडीसारखा दमदार देखील होणार आहे आणि ही टायमिंग उद्या दिवसभरातून कोणत्याही क्षणी असणार आहे. त्याचबरोबर जळगावचा, भुसावळचा आणि बुऱ्हाणपूरचा जो काही पट्टा आहे, इथे देखील पावसाचा जोर वाढेल. मलकापूर हा सतत सोडलेला काही गावखेड्यांचा परिसर जो आहे, तो उद्यापासून घ्यायला सुरुवात करेल. त्याचबरोबर बुलढाणा, खामगाव, अकोला देखील काही भाग जर सुटले असतील, इथे त्या भागांची आवर्षण प्रणाली भागांची सुद्धा उद्या 3 जुलैला सुरुवात करेल. पहिल्याच दिवशी 3 जुलै आणि 4 जुलै ह्या 2 दिवसामध्ये या भागांची व्याप्ती पूर्ण होईल. त्याचबरोबर चाळीसगाव, भुसावळ, मालेगाव, मनमाड आणि निफाड या भागांचा जोर सुद्धा जास्त असणार आहे. नंदुरबार, शहाद्याची जवळपास 70 ते 80% व्याप्ती ही या पहिल्याच दिवशी या खानदेशच्या ऊर्जा कोपऱ्याची देखील असणार आहे. श्रीरामपूर, अहिल्यानगरचा परिसर, पैठण आणि गंगापूरला जे काही सातत्यानं सोडलेले भाग होते, गंगापूरचा समावेश याच्यामध्ये काही प्रमाणात आहे, पण पैठणमध्ये असे काही गाव आहे, ढाकेफळ वगैरे सर्कल, या भागात सुद्धा प्रामुख्यानं हा पाऊस वाढणार आहे. पैठण बरोबरच अंबडला घेतलेल्या भागांपैकी सुद्धा सोडलेल्या भागांना घेण्यासाठी हा पाऊस चांगल्या पद्धतीनं दमदार हजेरी राहू शकतो आणि याच्यामध्ये वारे सुद्धा आहेत. पण ढगांचा जो काही आकार आहे, तो आजकाल ह्या 2 दिवसात जो झाला नाहीये, तो उद्यापासून या भागांना वाढणार आहे. अंबड, जालना, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजाला सुद्धा या सोडलेल्या भागांपैकी आणि घेतलेल्या भागांना सुद्धा परेशान करण्यासाठी हा पाऊस वाढणार आहे. मात्र याच्यामध्ये सर्वाधिक जास्त पद्धत जी पावसाची आहे, ती नाशिक जिल्हा, पश्चिम, उत्तर आणि पूर्व हे भाग असतील. भोकरदन, जाफराबाद मध्ये सुद्धा अवर्षणग्रस्त भागांना सुद्धा याच्यामध्ये दिलासा मिळणार आहे. त्यानंतर बुलढाणा, खामगाव, अकोला, कारंजा, लाड, वाशिम, पुसद, हिंगोली, यवतमाळ पर्यंत याची मजल बऱ्यापैकी ते चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो आणि याचा जोर जो आहे तो उद्या 3 जुलैला दुपारनंतर ते संध्याकाळच्या 8-9 वाजेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परभणी, सेलू, मानवत, पाथरी, बिरसा, गेवराई पट्टा, शहागड पट्टा, अहिल्यानगरचे मात्र उत्तरेकडील भाग बऱ्यापैकी आहेत. त्यानंतर हा पट्टा सध्या पाहिलं आपण नांदेडचा उत्तरेकडील भाग म्हणजे यवतमाळ परिसराकडे जास्त प्रभाव टाकेल आणि संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत चंद्रपूर सुद्धा बऱ्यापैकी घेणार आहे. हा 3 जुलैचा जवळपास हा पाऊस आपण या पद्धतीनं वर्तवण्यात केलेला आहे. बीड जिल्ह्याचे सुद्धा मादळ मोहीमध्ये दमदार पावसाची सुरुवात होईल. पहिल्या दिवशी पेरणीयोग्य हा पाऊस नसणार आहे, कारण की यामध्ये वाऱ्याचा जोर मात्र जास्त असेल. बीड, गेवराई खालचे जे काही परिसर आहेत म्हणजे माजलगाव पट्टे, वडवणी पट्टा, गंगाखेड, परळी पट्टा, नांदेड, वसमत हा 3 जुलैच्या रडारवरती मात्र मध्यरात्रीपर्यंत असणार आहे आणि अहिल्यानगरला सुद्धा दमदार पावसाला सुरुवात होईल. म्हणजे एकंदरीत पहिल्या 3 जुलैला खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा अर्धा निम्मा, पश्चिम महाराष्ट्र अर्धा निम्मा अशा प्रकारचं स्वरूप हे 3 जुलैचं आहे. यामध्ये 4 जुलैला जवळपास मालेगाव, निफाड, धुळे, जळगाव हा जो की परिसर जो आहे तो भुसावळ हे देखील पट्टे ह्या 4 जुलैला जबरदस्त आपल्या प्रभावाने पावसाची बॅटिंग करणार आहेत. यामध्ये जवळपास सर्व तालुक्यामध्ये 4 जुलै म्हणजे शनिवारपर्यंत हा भाग येतील. म्हणजे उद्या 3 जुलै आणि 4 जुलै ही चांगल्या पद्धतीनं इथे सुरुवात करेल. त्याचबरोबर जळगावच्या सर्व तालुक्यामध्ये, संभाजीनगरच्या सर्व तालुक्यामध्ये आणि बीडच्या एकंदरीत सर्व तालुक्यामध्ये शनिवारी 4 जुलैला
हा पाऊस सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये असणार आहे आणि येणाऱ्या तारखेपर्यंत तुम्हाला 5 तारखेपर्यंत हे सगळं कंडिशन समजून जाईल. मराठवाडा आणि विदर्भाचा जवळपास पेरणी केलेला भाग सुद्धा आणि पेरणीचा राहिलेला भाग सुद्धा यामध्ये बरा असेल, पण एक विनंती आहे की पाऊस पडल्यानंतरच पेरणी करा, चांगली ओल होऊ द्या. कारण की वातावरण जे आहे ते पूर्ण वाऱ्याचं आहे, काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी मध्यम, पण पेरणी योग्य पाऊस याच्यामध्ये होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या परिसरात मध्यम ते दमदारच पाऊस असेल. जर चांगला पाऊस होणार असेल, ही जी काही पद्धत आहे या भागामध्ये, काही ठिकाणी या वाऱ्याचा जोर आणि काही ठिकाणी वाऱ्याच्या जोरामध्ये रान थापटून जाणं, अशी प्रणाली जी आहे ती पुणे परिसर, अहिल्यानगर, संभाजीनगर आणि खान्देशला ही सर्वाधिक जास्त आहे. त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी कमीत कमी 5-6 तारखेपर्यंत पाणी पडल्याच्या नंतर, तो मग सातारा विभाग असू द्या, दक्षिण भाग असू द्या, याच भागातल्या शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यायचा. तोपर्यंत आपल्या शेतामध्ये कोरडं रान आहे तर पेरणीचा निर्णय घेऊ नका. सोलापूरला सुद्धा शनिवारी जोर वाढणार आहे. लातूर परिसरात देखील या दिवशी दमदार असेल आणि खरीप परिस्थिती जी आहे 3ला खानदेशकडनं सुरुवात करते, विदर्भाकडनं, मराठवाड्याकडनं नाहीये. जो दक्षिणी भाग आहे, जो दक्षिण मराठवाडा आहे, यांच्याकडे म्हणजे जवळपास लातूर, सोलापूर, सांगली, धाराशिव या पट्ट्यामध्ये हलकाशे थोडे सटकारे राहतील. पण जे काही उत्तरेकडे गेवराईपासून विदर्भाकडे म्हणजे गेवराई ते बुलढाणा या जो मधला पट्टा आहे तो उद्या संध्याकाळपर्यंत दिवस मावळपर्यंत सक्रिय असेल आणि पश्चिम महाराष्ट्राकडून विदर्भाकडे मजल सर्वाधिक जास्त आहे. आता वाऱ्याचा जो जोर आहे तो जोर राहणार आहे, कारण की कमी दाबाचा पट्टा खूप तीव्र आहे आणि वाऱ्याच्या जोरामध्येच या पावसाच्या सरी कोसळतील. आता सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे आता उद्याची 3, 4 आणि 5 तारखेला यामध्ये प्रभाव कसा असेल. सर्वाधिक जास्त म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्याच्या बाबतीत मी मागे सुद्धा एक पोस्ट दिली होती फेसबुकला. यामध्ये जायकवाडी धरणामध्ये काही प्रमाणामध्ये आवक राहू शकते. याची प्रचिती येणार आहे 5 तारखेला. नाशिकच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसर, निफाड, येवला, देवळा या परिसराबरोबर जवळपास संबंध महाराष्ट्रामध्ये या शनिवारी आणि रविवारी पाऊस हा होणार आहे. आणि याच्यामध्ये पद्धत अनेक ठिकाणी पहिले 3 तारखेला आणि 4 तारखेला दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यात झडीसारखं बारीक असेल, पण 4 आणि 5 तारखेला आणि 6 तारखेपर्यंत हा महाराष्ट्र व्यापला जाईल. कुठल्याही पद्धतीचा हा पाऊस कमजोर नाही आणि विशेषतः खानदेशला भूतो न भविष्य, धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल, अहिल्यानगर उत्तरेकडील भाग असतील, पश्चिम भाग असेल आणि बुलढाणा वगैरे भाग असेल, या भागांना कुठल्याही पद्धतीचा पाणी कमी राहणार नाहीये. आणि विशेषतः उद्या आपण मंठा, तळणी मार्गे जवळपास लोणारकडनं अमरापूर मार्गे शेगावला जात आहे. उद्या सुद्धा 3 जुलैला आपण तिथे भेट देखील घेऊयात आणि याबद्दल देखील माहिती पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सांगू. तर आता लक्षात घ्या, जवळपास उद्यापासून स्टार्टअप होतोय फक्त खानदेशकडनं आणि विदर्भाकडनं. मराठवाड्याच्या गेवराईपासून उत्तरेकडील भागांना हिंगोली परिसर हा देखील भाग उद्यापासून सुरुवात होते. 3 जुलैची संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी दमदार हजेरी लावेल, पण मराठवाडा सरबदूसाठी 4 आणि 5 तारखे पूर्ण होऊ द्यावी लागेल. 4 तारखेला रात्रीपर्यंत हा पाऊस चांगला बरसायला सुरुवात करेल. काळजी करण्यासारखं मोठं कुठलंही संकट नाही. वाऱ्यामध्ये जो जोर आहे त्या जोराने हा पाऊस ऍक्टिव्ह होतोय. आता थेट आपण उद्या दौरा पूर्ण झाल्याच्या नंतर 4 तारखेला संध्याकाळी लाईव्ह घेऊयात. जय शिवराय, धन्यवाद.